काही आंदोलन तुम्ही करणार आहे? हां, आंदोलन तर करणार आहेत. आता राज्यव्यापी आंदोलनाची दिशा लवकरच ठरवण्यात येईल. त्याच्यामुळेच आम्ही वारंवार SITची मागणी करत आहोत. ही जर मागणी नाही राहिली तर डॉक्टरांवर जो अन्याय होतो तो असा कंटिन्यू राहील. त्याच्यामुळे लवकरच राज्यव्यापी आंदोलन होईल. कोण करणार आहे आंदोलन आणि काय स्वरूपात आहे? लवकरच तुम्हाला याबद्दल माहिती दिली जाईल. ओके, थँक्यू. न्यायालयामध्ये चालवण्यात यावे आणि एकंदरीत तिथे सुद्धा आम्हाला आपल्या पत्रकार महोदयांचा खूप हे झालं. त्यांनी जेव्हा ही बाजू उचलून धरली आमची, तेव्हा कुठे तेथील हालचाली वाढल्या आणि पोस्टमॉर्टम झाला. तर आमची आपल्या सर्व पत्रकार बांधवांना हीच विनंती आहे की या प्रकरणामध्ये आपण आमची बाजू घ्यावी आणि हे करावं. जे काही योग्य आहे तेच तुम्ही मांडा, परंतु वस्तुस्थिती मांडा, हीच आमचा मागणी. अशी माहिती समोर येते, याबद्दल काही तुमचं संपादकाशी बोलणं झालं होतं का त्याचा बाबतीत? नाही, तसं तिने कधी सांगितलेलं नाही. यापूर्वी आम्ही ते सांगत होतो की आम्हाला त्यांच्याकडून तिने पत्रामध्ये फक्त तेवढाच उल्लेख आला आणि हे पत्रही आम्हाला तिचे जे भेटले होते ते तिथं गेल्यानंतर सोशल मीडियामधूनच भेटलेले. परंतु काल जसं सांगितलं तसं काल आमच्या घरी जे एक मुकादम आले होते त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की ते बहुतेक त्या कारखान्याचेच कोणीतरी हे होते आणि त्याच PNनी वगैरे यांना धरून नेलं होतं, मारहाण केली भरपूर. आणि ही जर डॉक्टर तिथं नसती तर माझा जीव त्या दिवशी गेला असता, एवढं तिनं सांगितलं. त्यामुळे कदाचित तेच खासदार असावे. आपण जर पाहिलं तर कसं उत्तर देते आता त्या ताईंनी जर त्याला उत्तर दिलं तर बरं राहील. एका महिलेने आरोप केला होता. त्यांनी अगोदर का नाही सांगितलं? जसं त्यांनी म्हटलं की 15 दिवसापूर्वी प्रपोज केलं, तर आमच्या घरच्यांचा नंबर त्यांच्याकडे होता ना, किंवा त्या म्हणताय की त्रास दिला, तर मग त्यांनी ऑलरेडी अगोदरच सांगणं जरुरी होतं ना. नंतर सांगण्यात काय म्हणजे त्या गेल्यानंतर त्या प्रूव्ह करू शकत नाहीत आणि कोणाला माहिती नाही, म्हणून त्यांनी गेल्यानंतर त्यांचे चारित्र्य शिंतोड उडवणं हे बिलकुल योग्य नाही. ते स्वतः एक महिला असून दुसऱ्या महिलेच्या चारित्र्यावर असे शिंतोड उडवणं हे कितपत योग्य आहे? स्वतःचा बचाव करण्यासाठी, स्वतःच्या भावाचा बचाव करण्यासाठी त्याने परत ते स्पष्ट होऊन येते यामध्ये. आता तुम्हाला जो मोबाईल आहे त्या मोबाईल त्यासंदर्भात मिळाली का, त्या संदर्भात कुटुंबाची काय भूमिका? आमचे अजून 3 दिवस झाले, आम्ही कॉल केला होता तर चौकशी चालू आहे असा जवाब येत आहे. 3 दिवस उलटूनही अजून आम्हाला तिचे PM नोट्स मिळालेले नाही आहेत. तिचा मोबाईलही 3 वाजेपर्यंत जेव्हा नातेवाईक गेले तोपर्यंत सील केला गेला नाही. याबद्दलही थोडीशी शंका आहे. मोबाईल सील केला असं पोलिसांकडून आम्हाला सांगण्यात आलं, परंतु तिचं जर लास्ट स्पॉट 7 वाजता पोलिसांना बातमी समजली होती आणि आम्ही 3 वाजता पोहोचलो. दरम्यान पोलिसांनी बॉडी इकडे आणली होती आणि मोबाईल सील केला आहे असं सांगितलं. पण जर तिचं व्हॉट्सअप स्टेटस जर आपण चेक केलं तर लास्ट सीन तिचा 11:13 आहे. मग त्या मधल्या वेळेमध्ये तो मोबाईल कोणी चालू केला आणि सील कधी केला याचे कोणतेही पुरावे आमच्याकडे नाहीत. आणि म्हणूनच ही आम्हाला इथं खूप मोठी शंका आहे. तिची हत्या म्हणजे हत्याच आहे तिची. आरोपी घटना शहर पोलीस स्टेशनच्या हातात होती, मग बदने हा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सरेंडर झाला, त्याकडे कसं बघता? नाही, आता 2 दिवस तो सरेंडर होता. मुख्यमंत्र्यांची तिथे बहुतेक हे होते, बैठक होती, ते फलटणला येणार होते आणि कदाचित त्यांचा दबाव असेल म्हणून. आणि मग 2 दिवस तो एवढं फिरत राहिला. यांनी 5 पथकं वेगवेगळ्या बाजूला पाठवले, पंढरपूरला लोकेशन सापडलं म्हटले. मग एवढं फिरून असताना बरोबर मुख्यमंत्री येणार त्याच्या अगोदरच्या दिवशीच कसं काय आले? आणि ते सर्व तयारी करून 2 दिवसामध्ये त्यांनी वकील वगैरे लावून त्यांची बाजू हे करून त्यांना जेव्हा माहिती झालं तेव्हाच ते सरेंडर झालं असं आम्ही पाहतो. आणि त्यामुळेच हे पोलिसांना या सर्व गोष्टी माहीत असणार आहेत. एवढं असून तो रात्री 12-12:30 वाजता का तिथं हजर होतो? हे यामुळेच आमची शंका पोलिसांवर वाढत आहे आणि त्यांनीच हत्या करून मुद्दामून पुरावे नष्ट करून तो तिथं हजर झालेला आहे असं आम्हाला वाटतंय. भाजपचा माजी खासदार जे आहेत तिचे तिने पोस्टमॉर्टम केलेले आहेत, 84 पोस्टमॉर्टम केलेले आहेत. तर तिचे OC जे तिच्या रूममध्ये सापडलेले आहेत, जी तिथे राहत होती तिथे, तर त्या OCंची सखोल चौकशी होण्यात यावी की तिच्यावर दबाव टाकून त्याच्यातले कोणते बदलण्यात आलेले आहेत की नाही. आणि तिच्या सोबत जे बाकीचे मेडिकल ऑफिसर होते त्यांनी किती केले, हिने किती केले तेही चेक करण्यात यावे की हिलाच एकटीला सर्वात जास्त का करण्यात लावण्यात आले होते. आम्हाला परत हॉटेलचं CCTV फुटेज अजून मिळालेलं नाहीये. ते CCTV फुटेज लवकर देण्यात यावे आम्हाला.
परत तिचे जे काही त्याच्याबद्दलचे पुरावे आहेत ते चेन ऑफ कस्टडीमध्ये त्याची नोंद घ्या तुम्ही. आणि महिला प्रत्येक गोष्टीसाठी आणि संशयास्पद वातावरण निर्माण होतं. सुरुवातीला तर आम्ही खूप धक्क्यात होतो, परंतु जेव्हा आम्हाला माहीत झाल्यानंतर आम्ही समजलो तर प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला शंका निर्माण होत होती. तर आमची तेवढीच मागणी मुख्यमंत्री साहेबांना, जर त्यांनी आम्हाला सांगितलं, परंतु मग त्यांनी डेड बॉडी जर ते म्हणतात हॉटेलमध्ये झाली तर हॉटेलमधून हॉस्पिटलला आणताना त्यांनी आम्हाला का कळवलं नाही की आम्ही डेड बॉडी हलवतोय म्हणून. कारण लोकेशन तर ते वारंवार विचार होते, परंतु तिथं त्यांनी डेड बॉडी हलवताना आम्हाला कल्पनाही दिलेली नाही. दुसरी गोष्ट, पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोस्टमॉर्टम करण्यासाठी जेव्हा बॉडी साताऱ्याला आम्ही घेऊन गेलो तेव्हा दुपारी 1 वाजेपर्यंतही तिथं कुणीही डॉक्टर उपस्थित झाले नव्हते. म्हणजे जवळपास मृत्यू जर 23 तारखेला दुपारी 1 वाजता झाला असेल तर 24 तारखेला दुपारी 1-1.5 वाजेपर्यंत डॉक्टरच उपस्थित झाले नव्हते. मग तिथं यांनी मुद्दामून वेळ लावला का? हिला जर रात्री 12-12:30 वाजता पोस्टमॉर्टम करण्यासाठी हॉस्पिटलला बोलावत होते, तर मग हिची डेड बॉडी तिथं आम्ही आलेली असताना, आम्ही 3 वाजता तिथं पोचलेला असताना कोणतेही डॉक्टर तिथं का उपलब्ध झाले नाहीत? आणि मुख्य म्हणजे तो धुमाळ जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांचंही ते तर स्टेटमेंटमध्ये सांगतायत की मला या काही म्हणजे गोष्टीची कल्पना नाही किंवा त्यांनी कधी अशा तक्रारी केल्यात त्याचं मला काही माहिती नाही. म्हणजे एवढं बोलून त्यांच्या सहीने किंवा त्यांच्या ऑफिसच्या कर्मचाऱ्याची जर चौकशी लागून त्यांनी अहवाल दिलेले, वेळोवेळी त्यांना फोन करून खुलाशामध्ये हिने सविस्तर सांगितलेले, तरी तो अधीक्षक जर असं हिच्यावर आरोप करतायत की माहिती नाही, तर मग यांना कसलं गांभीर्य या प्रकरणाचं? तर निश्चितच हे एकंदरीत वातावरण संशयास्पद आहे. म्हणूनच आमची मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की त्यांनी SIT चौकशी स्थापन करावी. त्या चौकशीचे अध्यक्ष हे माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असावेत आणि त्या समितीमध्ये लेडीज IPS दर्जाचे अधिकारीही सदस्य असावेत. दुसरी गोष्ट, आम्ही प्रत्येक याच्यासाठी तिथं जाऊ शकत. पीडित कुटुंबाची काय बाजू सांगा. 23 ऑक्टोबरच्या घटनेनंतर माझ्या बहिणीला न्याय मिळावा यासाठी प्रेस कॉन्फरन्स अरेंज करण्यात आलेली आहे. तर आमच्या मुख्यमंत्री साहेबांकडे काही मागण्या आहेत. लवकरात लवकर SIT समितीची स्थापना करण्यात यावी. त्याशिवाय आम्ही फलटणला जबाब द्यायला जाणार नाही. आणि त्या जो खटला आहे तो बीडच्या न्यायालयामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्यात यावा. माझ्या बहिणीवर जे आरोप होत आहेत ते CDRमध्ये चेक करण्यात यावे व योग्य तो निर्णय घेण्यात यावा. आमच्या वारंवार जे तक्रार तिने केलेल्या आहेत त्याकडे जे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे त्याची परत एकदा चौकशी करून जे जे त्यामध्ये इन्व्हॉल्व होते त्यांच्या सर्वांची परत एकदा सखोल चौकशी करण्यात यावी. त्यानंतर जे हॉटेलमध्ये तिची बॉडी सापडली म्हणतायत, हे आम्हाला पोलिसांचा कॉल आलेला होता, पण आम्ही गेलो तेव्हा आमचे नातेवाईक समजा जेव्हा गेले ते डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत. तर आमच्याकडे त्याबद्दलचा अजूनही कोणताही पुरावा नाही आहे की तिची बॉडी हॉटेलमध्ये सापडलेली आहे म्हणून. तिचा मोबाईल अजूनही सील केला गेला आहे की नाही ते नाही. तिची डेथ झाल्यानंतर तिचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी 5-6 तास वेळ का लावण्यात गेला आणि त्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट 3 दिवस उलटूनही अजून आमच्याकडे आलेले नाहीत. त्याबद्दलची आम्हाला माहिती देण्यात यावी, कारण आम्हाला शंका येते की त्यामध्ये काही फेरफार करण्यात आलेली आहे की नाही. तिचे जे गुगल मॅपमधील लोकेशन आहेत ते आम्हाला लोकेशन पाहिजे आहेत. 21 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबरपर्यंतचे टॉवर लोकेशन पण पाहिजे आहेत आम्हाला. नंतर तिच्यावर जे अगोदर तिने लेटर दिलं होतं त्या लेटरची चौकशी केली म्हणत आहेत, तर ती काय केली चौकशी, नंतर तिच्या RTIचं काय उत्तर दिलं त्याची आम्हाला एक प्रत देण्यात यावी. आणि तिचे जे चौकशी अहवाल CS ऑफिसकडे गेला होता त्यावर काय चौकशी झाली, त्यानंतर हिच्या बाजूने काय निर्णय लागला की नाही त्याची पण प्रत आम्हाला देण्यात यावी. आणि मागच्या 3 महिन्यामधले बनकर आणि डॉक्टर संपदा मुंडे यांच्यामध्ये जे काय बोलणं झालं असं म्हणत आहेत त्याचे आम्हाला CDR काढून देण्यात यावेत. आणि आमची मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर SIT समिती स्थापन करावी आणि आम्हाला हे फास्ट ट्रॅकमध्ये बीडच्या न्यायालयामध्ये चालू करून देण्यात यावे. हे पीडित कुटुंबाची काय बाजू सांगा. 23 ऑक्टोबरच्या घटनेनंतर माझ्या बहिणीला न्याय मिळावा यासाठी प्रेस कॉन्फरन्स अरेंज करण्यात आलेली आहे. तर आमच्या मुख्यमंत्री साहेबांकडे काही मागण्या आहेत. लवकरात लवकर SIT समितीची स्थापना करण्यात यावी. त्याशिवाय आम्ही फलटणला जबाब द्यायला जाणार नाही.
आणि त्या उपर जो खटला आहे तो बीडच्या न्यायालयामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्यात यावा. माझ्या बहिणीवर जे आरोप होत आहेत ते CDR मध्ये चेक करण्यात यावे व योग्य तो निर्णय घेण्यात यावा. आमच्या वारंवार जे तक्रार तिने केलेल्या आहेत त्याकडे जे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे त्याची परत एकदा चौकशी करून जे जे त्यामध्ये इन्व्हॉल्व होते त्यांच्या सर्वांची परत एकदा सखोल चौकशी करण्यात यावी. त्यानंतर जे हॉटेलमध्ये तिची बॉडी सापडली म्हणतायत, हे आम्हाला पोलिसांचा कॉल आलेला होता. पण आम्ही गेलो तेव्हा आमचे नातेवाईक समजा जेव्हा गेले ते डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत. तर आमच्याकडे त्याबद्दलचा अजूनही कोणताही पुरावा नाही आहे की तिची बॉडी हॉटेलमध्ये सापडलेली आहे म्हणून. तिचा मोबाईल अजूनही सील केला गेला आहे की नाही ते नाही. तिची डेथ झाल्यानंतर तिचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी 5-6 तास वेळ का लावण्यात गेला आणि त्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट 3 दिवस उलटूनही अजून आमच्याकडे आलेले नाहीत. त्याबद्दलची आम्हाला माहिती देण्यात यावी, कारण आम्हाला शंका येते की त्यामध्ये काही फेरफार करण्यात आलेली आहे की नाही. तिचे जे गुगल मॅपमधील लोकेशन आहेत ते आम्हाला लोकेशन पाहिजे आहेत. 21 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबरपर्यंतचे टॉवर लोकेशन पण पाहिजे आहेत आम्हाला. नंतर तिच्यावर जे अगोदर तिने लेटर दिलं होतं त्या लेटरची चौकशी केली म्हणत आहेत. तर ती काय केली चौकशी, नंतर तिच्या RTIचं काय उत्तर दिलं त्याची आम्हाला एक प्रत देण्यात यावी. आणि तिचे जे चौकशी अहवाल CS ऑफिसकडे गेला होता त्यावर काय चौकशी झाली, त्यानंतर हिच्या बाजूने काय निर्णय लागला की नाही त्याची पण प्रत आम्हाला देण्यात यावी. आणि मागच्या 3 महिन्यामधले बनकर आणि डॉक्टर संपदा मुंडे यांच्यामध्ये जे काय बोलणं झालं असं म्हणत आहेत त्याचे आम्हाला CDR काढून देण्यात यावेत. आणि आमची मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर यासाठी समिती स्थापन करावी आणि आम्हाला हे फास्ट ट्रॅकमध्ये बीडच्या न्यायालयामध्ये चालू करून देण्यात यावे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.